Down, half squat, down, down. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका ब्लॉगमध्ये. आजच मला आज सांगायला अभिमान वाटतो आहे की ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ब्लू म्हणून माझी निवड झाली आहे. मी तो आता RGHS टीमकडनं म्हणजे राजीव गांधी युनिव्हर्सिटी कर्नाटक टीमकडनं मॅच खेळतो आहे ऑल इंडियासाठी. आणि स्पोर्ट्स कोटा म्हटलं तर टग ऑफ वॉर जो आपण रस्सीखेच असं म्हणतो. आता ही माझी मेहनत आहे म्हणा, तसेच माझी सपोर्ट सिस्टीम म्हणलं तर आमचे कॉलेजचे PD सर त्यांच्या आशीर्वादामुळे तर माझी निवड झाली आहे. तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट्समध्ये आपण दिवस रात्र मेहनत करतो, पण जेव्हा त्या मेहनतीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते तेव्हा तो ऊर भरून येणं म्हणा की आनंद म्हणा तो गगनात न मावण्यासारखा आहे. आता मंगळूरला जायचं आहे. मी आता सध्या विजापूरमध्ये. आता तर मला त्या कॅम्पसाठी मंगळूरला जायचं आहे. मंगळूरमध्ये 6-7 दिवस कॅम्प असणार आहे. तिथून पुढं आपण केरळाला जाणार आहे. म्हणजे असा शेड्यूल म्हटलं तरी इथून मंगळूरला जाणे, मंगळूरून युनिव्हर्सिटीला जाणे, युनिव्हर्सिटीने ते सगळं काही त्यांनी स्वतः प्रोव्हाइड करते युनिव्हर्सिटीवाले. कपडे म्हणा, शूज म्हणा, बॅग म्हणा, ट्रॅव्हलिंग तिकीट्स म्हणा, सगळे ते स्वतः प्रोव्हाइड करतात. मग इथून आपण मंगळूरला जाणे, 6-7 दिवस कॅम्प करणे, प्रॅक्टिस करणे, तिथून परत बेंगळूरला जाणे, बेंगळूरला जाऊन सगळे फॉर्मॅलिटी पूर्ण करणे, तिथून परत जो ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल आहे तो घेऊन आपण कॅलिकट केरळामध्ये पोचणे. मग तिथं स्पर्धा सहभागी करणे, जिंकणं हारणं हा ऑप्शन साईडला ठेवलेला आहे, पण पार्टिसिपेट करणे हा खूप मोठी गोष्ट आहे. तर इथं आता मी सध्या आहे बिजापूरमध्ये. आत्ता मला एक 15 मिनटापूर्वीच मेल आला युनिव्हर्सिटीकडनं की तुमची निवड झाली म्हणून. आज महावीर जयंतीसाठी सुट्टी आहे. उद्या मी कॉलेजला जाऊन सर्टिफिकेट घेऊन, म्हणजे जो कॉलेजकडनं लेटर येतो म्हणजे तो युनिव्हर्सिटीला द्यायचं असतं आपल्याला तिथं. मग त्या सही सिग्नेचर वगैरे घेऊन मी उद्या जाणार आहे, आज तर नाही आहे. आत्ता जस्ट मी तिकीट बुक करायचं आहे. एक 10 मिनटात हे तिकीट बुक करून घ्यायचं आहे. मला उद्या 3:30 वाजता ट्रेन आहे माझी. मंगळूरला जाण्यासाठी मला तिकीट बुक करायचं आहे, कारण मी डायरेक्ट माझी मॅच आहे केरळाला, पण माझं जे कॅम्प आहे सुळ्या KVG कॉलेज येत आहे, मग तो मंगळूर जिल्ह्यात येतो आपल्या. सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस दुसरा 30 तारीख आज आपल्याला निघायचं आहे मंगळूरला. 3-3:30 वाजता ट्रेन आहे आणि आता वाजले सकाळचे 9:15. तर मला आता जायचं आहे कॉलेजकडे. काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, म्हणजे एक 1-2 लेटर आहेत कॉलेजकडनं जे मला युनिव्हर्सिटीमध्ये सबमिट करायचं आहे. ते लेटर घेण्यासाठी आता मी चाललो आहे आणि शिक्षकांची सर्व शिक्षण परमिशन वगैरे घ्यायचं आहे, कारण मी आता 14-15 दिवस नसणार आहे. त्यामुळे ते लेटर वगैरे लिहून सह्या घ्यायचं आहे आणि परत जाऊन बेल्लीला जाऊन तिथं मला NCC शू घ्यायचे. मग तिथं अजून अवेलेबल नाही आहे. तिथं नाही भेटलं तर मग शेवटी आपल्याला विकत घ्यावं लागणार आहे. मग आपल्या पैसे आहेत फक्त 4 ते 5 तास. त्याच्यामध्ये हे सगळं उरकायचं आहे. अजून बॅग वगैरे पॅक करायचं आहे, थोडं राहिलं अजून. काम तर भरपूर आहे. होईल तेवढं लवकर 3-4 म्हणजे 2:30 वाजता आपल्याला स्टेशनला पोचायचं आहे. मग 2-2:30 सगळं आपल्याला उरकायचं आहे. मित्रांनो, आता वाजलेत 2:30 आणि मी ऑल सेट झालेलो आहे. 2 बॅग घेतलं, हे एक नॉर्मल बॅग आणि खालची ट्रॉली बॅग. आता माझे सिनियर मला सोडायला येणार आहेत, तर ते मला रेल्वे स्टेशनला सोडून वापस येतील. फायनली रेल्वे स्टेशनला आलो आहे. हीच ती रेल्वे ज्याच्याने आपण जाणार आहे मंगळूरला. जाऊ, मागच्या साईडला आपले सीट्स आहेत, बोगी तिकडं. शोधतो मागापासून बोगी, माझी बोगीच घालून 37. फायनली भेटला आपली सीट. आपली बरोबर आहे, मधली सीट आहे.
ए सीमध्ये येऊन सुद्धा पण भयानक गरमी होते. अजून अर्धा तास आहे ट्रेन सुटणार. आता 3:15 आपली ट्रेन सुटणार. तर खरं आहे, पण मी पाण्याची बाटली दुसरून आलो आहे. चाललो आहे पाण्याची बाटली आणायला गोकुलच्या. मित्रांनो, ऊन मात्र भयंकर आहे. नशीब मला स्लीपर करायचं होतं, पण लास्ट टाईमला मी प्लॅन चेंज करून थर्ड AC केलं, नाहीतर भयंकर वाट लागली असते तुम्हाला. प्रवास चालू झालेला आहे. मित्रांनो, आता मी आलो बागलकोट जंक्शनवर. एक 10 मिनटं तर गाडी थांबेल. 10 मिनटं नाही, 5 मिनिट थांबेल. 5:30. मित्रांनो, आता मी आलो आहे गदग जंक्शनवर. गदग जंक्शनवर आले तर गाडी एक 10 मिनिटं असेल थांबेल गाडी. काय खायला वगैरे भेटतंय बघतो. मित्रांनो, आता मी सध्या आहे गदग जंक्शनवर. ते काय खायला वगैरे भेटतंय का बघतो थोडंसं. तर एक भजी घेतलो आहे 50 रुपये प्लेट. आणि टेस्ट मात्र जो सांगू शकत नाही मी. मित्रांनो, आता मी सध्या आहे हुबळीमध्ये. हुबळी जंक्शनवर तिथं आपलं जेवण येणार आहे. ऑर्डर केली आहे मी फूड ट्रेन म्हणून स्विगीवरनं. मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे. जेवण झालं आता वाजलेत 9:15. जेवण करून येऊन थोडंसं बाहेर आलं. अजून रेल्वे आलायला एक 10 मिनिट 10 ते 15 मिनटं आहे. तर तुम्ही आता डायरेक्ट जाऊन झोपणार आहे मी. आणि आता काय पुढचं दाखवणार नाही. उद्या सकाळीच भेटू आपण त्या डोंगरांमध्ये. मंगळूरच्या डोंगरामध्ये म्हणलं तरी चालेल. चला तर ठीक आहे, जातो आणि झोपतो निवांत. गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस 3रा आणि मी अजून रेल्वेमध्येच आहे. मला सध्या आहे कुके सुब्रमण्यम आपली गाडी. अजून मला एक 40 मिनिट तर लागेल माझ्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचायला. आणि आज जाताना जो व्ह्यू आहे ना, अप्रतिम. नुसतं सगळं घाटच आहे. त्यामुळे रेल्वे आहे ना 20 ते 30 एवढ्या स्पीडमध्ये चालतं त्यापासून. आलो आता उतरलो. पलीकडे 2 वर उतरले तर पलीकडे 1 वर जायचं आपल्याला. आता मी आलो इथं पुतूरच्या बसस्टँडवर. आता जातो त्या ठिकाणी बस लागलेत सुळ्याला. माझा एक मित्र आला, अभिषेक म्हणायचा. अरे नेट रोको ना. फायनली मी आलो आहे सुळ्याच्या बसस्टँडवर. आणि आता चाललो आहे कॉलेजकडे. आता घेऊन जातो आणि तिथं अकोमोडेशनवर काय आहे का बघतो. एक्साइटमेंट ಜಾಸ್ತಿ ಐತಿ. एक्साइटमेंट ಜಾಸ್ತಿ ಐತಿ. ಬಟ್ ಒಂದು ವೀಕ್ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆದರೂ ಹೋಗ್ತೀವಿ. हां, फ्रेंड्स आದರೂ ನೋಡ್ಬೇಕು. सांगतो मी काय तिथे अपडेट देत राहतो. पाठीमागे दिसते तो CVT कॉलेज. एक मित्र आला बेंगलोर, त्याला पण भेटणार आहे आता. त्याला भेटून मग अकोमोडेशन बघू. आता मी चाललो रिपोर्टिंग करायला.
इथल्या KVच्या PD सरला रिपोर्ट करायचा आहे. यायला उशीर झाला आहे तरी पण ते बोलले की रिपोर्ट करा. तर चाललो आहे मी डायरेक्ट ग्राउंडवर. मित्रांनो आता आलो आहे KVच्या ग्राउंडवर. नेता आहे ॲन्युअल स्पोर्ट सेलिब्रेशन चालू आहे यांचा. बापरे धग खूप आहे राहतं. गरमी जास्त ते उकडते पण खूप. हॉस्टेल आणि बाहेर लॉज करून राहता कसे 2 ऑप्शन दिले ते, पण मुलं हॉस्टेलमध्येच राहतो कारण इथं लाईटचा प्रॉब्लेम खूप आहे त्यामुळे हॉस्टेलवरच राहणार आता. मित्रांनो माझी लई भयंकर फजिती होत आहे इथं कारण त्यांना येत नाही कन्नड आणि हिंदी पण येत नाही. त्यांनी फक्त केरळा लँग्वेज आणि मला ते पण येत नाही. बोललो तर एक इंग्लिशमध्ये एकच लँग्वेज. 6 दिवसात माझी पाठ वाट लागणार आहे. फुल हेवी अशी वाट लागणार आहे की त्यांची भाषा मला समजते, माझी भाषा त्यांना समजते. आता आम्ही आलो आहे ते अकोमोडेशनचे पैसे भरायला. 250 रुपये पर डे. आम्ही आलो आता त्या डेंटल कॉलेजच्या मेन बिल्डिंगमध्ये पैसे भरण्यासाठी. तो बिल घेतलेलं आहे 6 दिवसाचे 1500 रुपये. फक्त राहायचे, मला वाटलं खायचे राहायचे दोन्ही पण, फक्त आता राहायचे 1500 रुपये 6 दिवसासाठी. आता मी चाललो आहे बाहेर नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यानंतर काहीतरी जेवण करून जातो. आणि आता मेसमध्ये करायचं तर आम्हाला काय बोलले की 1च्या नंतर. पण भूक खूप लागली. सकाळी नाश्त्याने फक्त चहावर आहे. जाऊन नाश्ता करतो, मग हॉस्टेल जातो. मस्त फ्रेश होऊन 3 वाजेपर्यंत झोपतो. 4 वाजता प्रॅक्टिस सेशन आहे. नवीन फायनली मित्रांनो हॉस्टेलकडे आला. तर मिळाल्या मग हॉस्टेल दाखवायला आले. हॉस्टेल रूम नंबर 3 सांगितले. नैले कुर्तीने मला मित्रांनो आता आलो जेवायला मी तर मेसमध्ये. मित्रांनो जस्ट जेवण करून आलो आणि इथं मेस नर्सिंगवाल्यांना फार्मसीवाल्यांना वेगळं आणि MBBS वाल्यांना वेगळं असं 2 वेगवेगळे नाही म्हणून मेसेस आहेत. आणि इथं अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःचं खाल्लेलं ताट स्वतःच धुवायचं. आमच्याकडे कसं की मेसवाले देतात पण इथं तसं नाही आहे. आणि इथं MBBS वाल्यांना फक्त चपाती दिली जाते, बाकीच्या सर्वांना फक्त राईस. 2 टाईम फक्त राईस. 2 टाईम फक्त राईस असतं इथं जेवायला. अवघड आहे. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे प्रॅक्टिसला. पहिला दिवस आहे, कसं जाणार आहे काय नाही. आता आम्ही आलो ग्राउंडवर आणि इथे त्यांच्या कॉलेजचं ॲन्युअल डे चालू आहे त्यामुळे अजून आम्हाला वेट करायला सांगितलं. मित्रांनो एवढी घाण वाट लागली ना भयंकर. खूपच वेळेस पण एवढं प्रॅक्टिस करून घेतलं नव्हतं. त्यात धग आहे, गरमी खूप आहे, भयंकर वाट लागली सगळ्यांची. संपली आता प्रॅक्टिस सेशन. ग्राउंडवर मग अशी मोबाईल आलो देऊन येते. चालू रूमकडे. माझा अवतार. आता आमचं सगळं प्रॅक्टिस संपलं आहे आणि इथं आम्ही थांबलो आहे वर्कआउट ते सगळं संपायला. माझ्या मित्राचं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. वय तुम्हाला नाम? ध्यान. मंडे ना? नीलेश इल्ले पुत्र. अभिषेक बिजापूर. हे और गाइस
डिम्पल हासन. डिम्पल हासन, हाय, हेमप्रसाद फ्रॉम बँगलोर. बँगलोर. ओसिन जॉर्ज मॅथ्यूज फ्रॉम कोटम, केरला. अक्षय गण्णूर. झालं इंटरेस्ट जाणार आहे रूमकडे. संपवतोय त्याचा व्हिडिओ. आमचं वॉर्म डाऊन झालेलं आहे. आता आम्हाला बोलवलं लाईनअपसाठी, तर तिकडे जाणार आहे. मग तिथून ठीक डायरेक्ट रूमला. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 8. आता चाललो आम्ही जेवायला. पोटभरून जेवण करतो आणि येऊन डुलक्या मारतो, म्हणजे झोपतो. जेवण आलेलं आहे आणि अजून नॉनव्हेज ऑप्शन नाही, दुसरं काहीच नाही इथं. पनीर आणि चिकन दोनच आहे, फक्त भात आहे आणि एक पप दिलेत. एक म्हणजे अनलिमिटेड आहे. दाखवतो मे बी हे आहे चिकन, हे एक पप आणि हे भात आणि पनीर आहे. पनीर मी घेतलं नाही. असंच हे यातलं मेस आहे MBBS वाल्यांचं. जेवण वगैरे मस्त झालं आहे आणि मगाशी जेवताना एक सीन झाला. आता वाजले 9 आणि आता वेळ झाली झोपायची, कारण थकलं प्रॅक्टिसमुळे खूप. आता सकाळी 6:30 वाजता बोलवलं. मग तोच आता 4-5 दिवस तेच होणार आहे. सकाळ उठणे, प्रॅक्टिस करणे, झोपणे, जेवण करणे, परत संध्याकाळी उठून जाणे. मी लेवल डे टाकेल, मग छोट्या छोट्या क्लिपमध्ये दिवसाच टाकेल. तर आता वेळ झाली झोपायची. चला, गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. सुप्रभात मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6:20, फक्त 10च मिनटं आहेत. एका मित्रामुळे मला उशीर झाला. मी उठलो 6 वाजताच. 6:10 मी रेडी झालो, पण त्याच्यामुळे थांबलो आम्ही. आता लवकर जायचं, 10 मिनटात ग्राउंडवर पोचायचं आहे. 1 मिनिट जरी उशीर झाला तर वाट लागणार आहे. येऊन पोचलो ग्राउंडवर आणि आता वाजले 6:26. वाचलो आज तर वाचलो. त्याच्या पुढं अशी चूक नाही झाली पाहिजे, सगळं काळजी घ्यावी. Boy, take a chance, man. Yeah, I can be the best thing in your life. Baby, let's take a chance. Let's take a chance. Baby, let's take a chance. Take a chance. कॅम्प प्रॅक्टिस संपून आलो सकाळचं. आता जातो आंघोळ वगैरे करून नाश्त्याला जातो. तिथं शूटिंग करा म्हटलं तर अलाउड नाही आहे ग्राउंडवर मोबाईल, त्यामुळे सरच करते. थोडे क्लिप वगैरे करून ते ग्रुपवर पाठवते. तेच क्लिप मी इकडं ॲड करणार आहे. आता जातो रूमला आणि आंघोळ करून नाश्त्याला जातो. हॉस्टेलकडे चाललो आहे आणि साईडला सगळं दिसतं ते हॉस्टेलच आहे. आणि मी ज्या हॉस्टेलमध्ये ते दाखवतो, ते समोर आहे ते MBBS आणि अजून एक कुठली तर डिपार्टमेंट आहे. आल्याकडे असं काय तर आहे, आय डोंट नो. हे त्यांचं हॉस्टेल जिथं आम्ही राहतो आहे. आणि खाली हे पार्किंगला गाड्या वगैरे, ह्या पार्किंगसाठी जागा, गाड्या वगैरे पार्क केल्यात. आणि इकडं हॉस्टेल चालू आहे. हे आहे गर्ल्स हॉस्टेल. हे सगळं हॉस्टेल्स आहे तिकडे, ह्या सगळ्या एरियामध्ये. आणि हॉस्टेलच्या पाठीमागं तो जो नजारा आहे ना, मस्त, तो डोंगर सगळं. कारण आंघोळ वगैरे करून आता चाललो आम्ही नाश्ता करायला. तिथं नाश्ता नाही आहे, म्हणजे ते संपलं त्यांचं काय. तर आम्ही आता चाललो बाहेर आणि काही साहित्य वगैरे घ्यायचं आहे. आपल्या फोनची चार्जिंग केबल घ्यायचं आहे, ते खराब झालं, चार्जिंग होत नाही आहे. तो बाहेर जाऊन नाश्ता करून येताना चार्जिंग केबल घेऊन आलो आहे चौकात. कामत हॉटेल बघतो. हां, आहे मिळालं, कामत कॅफे. नाश्ता घेतो. तो खूप गरमी राहतं. हॉटेलला जेवायला मसाला डोसा ऑर्डर केला दोघांना. त्यानं ऑनियन डोसा घेतला आणि मसाला डोसा घेतलं. आल्यावर दाखवतो. मसाला डोसा आलेला आहे. आता जास्त काही करत बसत नाही, खातो पटकन पण एक तो गरमी जास्त व्हायला. मित्रांनो, जेवण झालेलं आहे. आज सकाळी प्रॅक्टिस संपल्यावर आम्ही तिथे नितीन सरांना भेटलो. मग आम्ही नाही भेटलो, मग तेच मुलं आहेत जे लोकलचे आहेत आमच्या टीममध्ये, त्यांनी घेऊन गेले आम्हाला, चला सरला भेटू म्हणून. मग आम्ही भेटलो. मग त्यांनी सांगितले की असं मेसमध्ये ते ऑर्डर घेऊन
म्हणजे जो हॉस्टेल मेस वॉर्डन आहे. मला मी तिथं मिथुन सरला भेटलो. मला सांगितलं की तेच पोरं सांगितलं असं असं वॉर्डन आहे त्या मेसमध्ये जेवण होतं US वाल्यांच्या मग दुसरीकडे जेवा. मग त्यांनी तिथल्या सगळ्यांना विचारून कोण आता वॉर्डन तो नाव काढून घेतले. मग त्यांनी काय होतं तुला कळवलं की असे आर्किटेक्टचे स्टुडंट आहे कॅम्पसाठी आले त्यांना MBBS मेसमध्येच जेवायला द्या बाकीच्या मेसमध्ये नको. तो मेस ते दोन्ही मेस आहेत ना असं फक्त एक भिंतीमध्ये आहे इंटर ते एकच ठिकाणीवरच आहे. मग इकडं HS वाल्यांना आहे आणि इकडे MBBS वाल्यांना आहे. मग तो रात्री तो हे बोललेला की HSमध्ये जेवा कारण ते फक्त भात पडतो दोन्ही टाईम भात आणि इकडे MBBS वाल्यामध्ये कसं भात एक टाईम भात आणि एक टाईमचं भात. मग आता जाऊन जेवायला बसलेलो ते स्वतः आले. स्वतः येऊन आम्हाला म्हणले की तुम्ही RGS वाले आहेत ना स्टुडंट कॅम्पवाले तर तुम्ही फक्त इकडं MBBSच्यामध्ये जेवा. मग ते स्वतः बोलले की आम्हाला वरनं कॉल आला होता मॅनेजमेंटकडनं तर त्यांनी तुम्हाला इथं जेवायला सांगितलं. काल रात्री जो काय झाला आहे ते आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं त्यांना माहीत नव्हतं जो वॉर्डन मेस वॉर्डन होता त्यासाठी त्याला माहीत नव्हतं. मग आता फोन आला आहे तो काय बोलणार नाही आहे तुम्ही इकडेच जेवा नाश्ता पण इकडेच करा जेवण पण इकडेच करा. ठीक आहे तो सगळं झाला इश्यू सॉल्व झाला. तर मित्रांनो आता वाजले 1:30 आणि परत 4 वाजता करेक्ट ग्राउंडवर जायचं आहे. मग आजचा थोडा खूपच वेगळा ट्रेनिंग आहे कारण आज परफेक्ट त्यांनी प्रॅक्टिस करून घेणार आहे. एकदम हेवी प्रॅक्टिस होणार आहे संध्याकाळी. मी तोपर्यंत 1-2 तास झोप घेतो. मग तिथं मोबाईल तर अलाउड नाहीच आहे जरी त्यांनी सर्च व्हिडिओ करते त्यांचे ते युनिव्हर्सिटीला पाठवण्यासाठी तो व्हिडिओ मिळाला तर आपण आपल्या चॅनलवर अपलोड करू. आता वाजले 4 आणि मी चालू आहे प्रॅक्टिसला पण बाहेर आहे पाऊस चालू आहे तर बघायचं प्रॅक्टिस होतं आहे का नाही ते. पाऊस तर चालू आहे असं वाटतं की आज प्रॅक्टिस थांबते पण फोन केल्यावर ते कोच बोलले की पाऊस असो नसो तुम्हाला कंपल्सरी प्रॅक्टिसला यायचं आहे. शेद्या असला पावसात चालू आहे मित्रांनो. ते म्हणले महापूर आला तरी बी तुम्हाला यायचं आहे प्रॅक्टिसला. बापरे फोन केले आणि स्वतः फोन केले थांबायचं नाही या रूमला असल्या पावसात यायचं जरूर ग्राउंडला तुम्ही यायचंच आहे. मित्रांनो ग्राउंडवर आलो आहे पाऊस काय थांबण्याची नाव घे ना बघू काय होतं ते. मित्रांनो आता वाजले 6:15. आज असं पाऊस पडलं तरी पण चिखलात प्रॅक्टिस केलो मी. आज तर सगळ्यांचेच लागलेत भयंकर. संपलं प्रॅक्टिस चालू रूमकडे. ब्रो हे नाही होता ಏನು ಬ್ರೋ ಏನು ಫುಲ್ ಹೆವಿ ಬೈ ಫುಲ್ ಹೆವಿ अभी है ना 3 दिन भाई. चाललो प्रॅक्टिस संपलं चाललो वापस रूमकडे. आज भयंकर भयंकर थकवा आला. आता हॉस्टेलवर आलो आहे ह्याच्या पुढचं लॉग आता करत नाही डायरेक्ट भेटू उद्याच कारण भयंकर जाम थकलो आज. ना जेवणच दाखवणार काहीच नाही आज डायरेक्ट उद्या सकाळीच. ಗುಡ್ ನೈಟ್. ನನ್ನ ಹೆಸರು ನಾಗರಾಜ್ ಅಂತ. ನಾನು ಮಾಡಿದ ಕಬಡ್ಡಿ NIS ಬಟ್ ಈಗ ಟಗಫರ್ ಕೋಚಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಿಂದ ಕ್ಯಾಂಪ್ ನಡೀತಾ ಇದೆ.